तो मोर पळून गेलाय, त्याला पकडायचंय. चला घाई करा. ओ बिचारा मोर खूप मोठ्या अडचणीत आहे. त्याला या लोकांपासून वाचवावंच लागेल. तुम्हा सगळ्यांना फक्त एकदाच सांगेन, परत फार्म हाऊस वर निघून जा आणि त्या मोराला एकटं सोडा, नाहीतर. तू कोण आहेस रे? आम्ही तुझ्याकडून कुठलाही आदेश घेणार नाही. चला रे, त्या मोराला पकडायचंय. मी नाही वाचलो. माझ्या सापळ्यातून आजपर्यंत कोणीच वाचू शकलं नाही. तू कसा वाचणार होतास? त्याचा आवाज तर संपूर्ण जंगलात एको करतोय. अल्ट्रासाउंड सर्चिंग डिव्हाइस ऑन. अल्ट्रासाउंड सर्चिंग डिव्हाइस ऑन. अरे कोणी आहे का? कोणीतरी खाली उतरा आणि पकडून घेऊन या. मित्रा, मी येत आहे. अरे हा नाचतोय कशाला? बहुतेक संकटामध्ये मोर नाचतो वाटतं. आज आणखी एक नवीन गोष्ट समजली. माझ्या मित्राला सोडून दे. बघताय काय नुसते? या मुलाला पकडा आणि पकडून खड्ड्यात टाका. आजोबा, हा तोच आहे. हा नक्कीच मॅडमॅक्सचा कुठला तरी रोबोट आहे आणि हा विजेला घेऊन सक करून संपवत आहे. वीर, चिंटूने प्रत्येक घराच्या वरती एक तारा चमकवला आहे. पटकन ये, पटकन. जिंटू, तू कधी कुठलं काम नीट करशील का? अशी जादू नाही करू शकत. सगळं आधीसारखं नॉर्मल कर पटकन आणि लोकांना सगळ्याचा विसर पाड. तू माझ्या कुठल्याच कामावर खुश होत नाहीस. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. अरे अरे बापरे. चलो. वीर अजूनपर्यंत बाहेर का नाही आला? अजूनपर्यंत का नाही आला? डार्क मॅग्नस, त्याची वाट बघ. मी वाटच बघतोय बॉस. अरे अरे, हा स्टार कुठे चालला आहे? अरे बंटी, बंटीचे पप्पा, अरे कुठे गेले हे? काही वेळापूर्वी तर गच्चीतच होते. ओ नो, ते स्टारवर बसले होते. जिंटू, त्यांना खाली परत आण. आता मला त्या रोबोटशी लढायला जायचं आहे जो हे सगळं करतोय. वीर, माझ्या सोबत चल. तुला लाइटनिंग सूट द्यावा लागेल, म्हणजे तू अंधारात सुद्धा त्याच्याशी लढू शकशील आणि तो तुझी वीज ओढून घेऊ शकणार नाही. लाइटनिंग सूट ऑन. लाइटनिंग सूट ऑन. कदाचित तू माझीच वाट बघतोयस.
रोबोबॉय, संपवून टाक त्याला, सोडू नकोस. जरा लवकर कर, माझ्या फेवरेट कार्टूनचा टाइम चाललाय. गप्प बस. तुला कार्टूनची पडली आहे, तो आपल्यासाठी लढतोय. वीर, तू लगेच तिथून निघ. तो तुझी वीज शोषून घेतोय. अरे इथून निघून काय फायदा? मी नाही लढलो तर आम्हाला त्याला वीरच्या टीम मध्ये डान्स करण्यापासून थांबवावं लागेल. माझ्या मोठ्या खोपडीमध्ये एक भन्नाट आयडिया आली आहे. ऑल द बेस्ट वीर. मे द बेस्ट मॅन विन. आज हा बंटी इतका सभ्य कसा काय झाला? माझा डॉंकी सेन्स सांगतोय की कुठेतरी काहीतरी गडबड नक्की आहे. तू तुझा डॉंकी सेन्स तुझ्या जवळच ठेव. मी काहीतरी खाऊन येतो. डान्सच्या वेळेला भूक लागली तर काही खाता येणार नाही. लवकर ये, आपल्याला तयार व्हायचंय. डान्स गुरु, आमच्या टीम मध्ये एक मेंबर कमी आहे. सगळ्यांना रिक्वेस्ट करून झाली की माझ्यासोबत डान्स करा. कोणीच करायला तयार नाहीये. मी ही सगळी चॉकलेट त्यालाच देईन जो माझ्यासोबत डान्स करेल. मी तुझ्यासोबत डान्स केला असता, पण काय डान्स गुरु? तुम्ही तर माझे गुरु आहात. गुरु, तुम्ही माझ्यासोबत पण डान्स करा आणि वीर सोबत पण डान्स करा. तुम्ही त्याचे मित्र आहात, त्याचा पण हक्क आहे ना तुमच्यावर. अच्छा, मी दोघांसोबत सुद्धा डान्स करू शकतो? हा, आधी माझा डान्स आहे. तुम्ही माझ्यासोबत डान्स करा, मग वीर सोबत डान्स करा. पण काय? काही नाही, मी निर्णय घेतला आहे की मी दोघांसोबत सुद्धा डान्स करणार. जर मला माझे मित्र प्रिय आहेत तर स्टुडंट सुद्धा प्रिय आहेत. पण डान्स गुरु, ही गोष्ट वीरला सांगू नका. आपण त्याला सरप्राईज देऊया. ओके, सरप्राईज देऊया. आता पाळी आहे एका अशा कलाकाराची जो डान्सचं नाव ऐकताच स्वतःला रोखू शकत नाही. तो बॉर्न डान्सर आहे, ग्रेट डान्सर आहे. त्याचं नाव आहे बंटी. हा जिंटू बंटीच्या टीम मध्ये कसं काय डान्स करतोय? मी म्हणालो होतो ना की माझा डॉंकी सेन्स सांगतोय की काहीतरी गडबड आहे. ही गडबड आहे की बंटीने नक्कीच त्याला खाऊ पिऊ घालून स्वतःकडे वळून घेतलाय. गुरुजी, आशीर्वाद द्या की मी चांगला डान्स करावा. आणि जर मी चांगला डान्स केला ना तर मी तुम्हाला फ्रीज भरून चॉकलेट देईन. चॉकलेट तुझ्याकडे आहे तर माझा आशीर्वादही तुझ्या सोबतच असणार. तू चांगला डान्स करशील आणि माझा आशीर्वाद पण माझ्या सोबत असावा, म्हणजे मी पण चांगला डान्स करेन. पर्यंत मोजा. 1, 2 आणि 3. ओ वीर, तू ठीक तर आहेस ना? आम्ही लोक खूप घाबरलो होतो. मी कोण आहे? तू वीर आहेस आणि मी इमली. मी चुलबुल आहे. आम्हाला ओळखलंस? नाही ओळखलं. मी कोण आहे? आजोबा, वीर आम्हाला ओळखत नाहीये. तो स्वतःला सुद्धा ओळखत नाहीये. एक मिनिट, मी त्याला चेक करतो. वीरच्या मेमरी चिप मध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. याला रिपेअर करणं माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. अरे कोणीतरी याला थांबवा. तुमच्यासारखा सुपर डुपर जीनियस त्याला थांबवू शकत नाहीये तर आम्ही कसे थांबवू शकतो बॉस? शी इज राईट बॉस, शी इज राईट. वीरच्या मेमरी चिप मध्ये बिघाड झालेला आहे, त्यामुळे त्याला काहीही आठवत नाहीये. तुम्ही त्याला त्याच्या काही जुन्या गोष्टींची आठवण करून द्या. कुठली ना कुठली तरी आठवण त्याला पूर्ण मेमरी आणून देऊ शकते.
इट्स लाईक अ जिक्सॉ पझल. एक पीस सुद्धा मिसिंग असल्याने पझल सॉल्व्ह होत नाही. जेव्हा तो मिसिंग पीस मिळतो तेव्हा ते पझल सॉल्व्ह होतं. ठीक आहे आजोबा, आम्ही वीरला जुन्या गोष्टींची आठवण करून देतो. व्हेरी गुड इमली. मी जरा लॅब मध्ये जाऊन अजून काहीतरी चेक करतो. वीर, आठवायचा प्रयत्न कर. आम्ही तुला जुन्या गोष्टींची आठवण करून देतोय. वीर, काही आठवलं का? मी कोण आहे? चला आपण याला उडणारे पंख लावून हवेमध्ये उडवू. कदाचित याची स्मृती परत येईल. हा, हे ठीक आहे. वीर, मजा येते ना? वीर कोण आहे? मी कोण आहे? मला काहीच आठवत नाहीये. तुम्ही लोक कोण आहात? माझा डॉंकी सेन्स सांगतो की काहीतरी धोका आहे. काहीतरी धोका नक्की आहे.